नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र मृग आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:14 ते 10:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:11 ते 3:50 आणि यमगंड काळ पहाटे 5:57 ते 7:35 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र नेपच्यून बरोबर केंद्रयोग करणार आहे. बुधाबरोबर लाभयोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय साला चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर शेअर मार्केट करत असाल तरी काही चांगले लाभ आजच्या दिवशी संभवतात. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आजच्या दिवशी काही चांगले इन्व्हेस्टमेंट, काही चांगले लाभ तुम्हाला होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र घरातल्या व्यक्तींचे काही अशापेक्षा आज तुम्हाला पूर्ण करावं लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण करताना दिसेल. बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे जास्त, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आजचा दिवस आहे धावपळीचा राहील, दगदगीचा राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र स्ट्रेस सिच्युएशन आजच्या दिवशी थोडंसं जास्त प्रमाणात येऊ शकेल. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस पासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणं, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभव होतो. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जेव्हा जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. फिरणं वगैरे जास्त होईल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मित्रांबरोबर भेटीगाठी होतील. काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दशम्यातला बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं किंवा रिस्क आजच्या दिवशी घेऊ नका. कुठल्याही कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही छोट्या मोठ्या घडामोडी घडतील. मात्र दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं धनुराशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होऊ शकतील. मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल. काळजी घ्या. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील, परंतु काहीही निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल आजचा दिवस उत्तम जाईल. महत्त्वपूर्ण कामं घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. मात्र घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवादाचे प्रसंग निर्माण त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.